आज आपण बनवणार आहोत अगदी साधी, चविष्ट आणि झटपट होणारी कारल्याची भाजी. स्वच्छ धुवून घेतलेल्या कारल्यांचे काप करून घेऊया. काप जास्त जाड किंवा खूप पातळ न करता मध्यम आकाराचे ठेवायचे आहेत. आता या कारल्याच्या कापांना थोडंसं मीठ लावून काही वेळ ठेवून देऊया. कारल्यातील पाणी हाताने दाबून काढून टाकूया. त्यामुळे त्यातील कडवटपणा कमी होतो. आपण हे काप आता 5 मिनिटं उकळून घेणार आहोत. तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊ. कांदा, टोमॅटो कट करून घ्यायचा आहे. इकडे कांदा टोमॅटोची तयारी होईपर्यंत कारलंही छान शिजून झालंय. आता त्यातलं पाणी निथळून घेऊया. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि कांदा घालून फोडणी करून घेऊया. कांदा हलका सोनेरी रंगाचा झाला की त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून घेऊ. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत परतून घेऊया. आता त्यामध्ये लाल तिखट आणि हळद घालून परतून घेऊ. यामध्ये कारल्याचे काप घालून सगळं छान एकजीव करून घेऊया. त्यात चवीनुसार मीठ आणि 2 चमचे दाण्याचा कूट घालून घेऊ. 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. तयार आहे आपली कारल्याची चविष्ट भाजी.